Greetings to you in the most blessed name of our Lord and Savior Jesus Christ. ख्रिस्त येशूच्या सामर्थ्यवान नावामध्ये पुन्हा एकदा सगळ्यांना सलाम करतो. Once again, it is a great privilege to bring word of God among us. आणि पुन्हा एकदा देवाचं वचन आपल्यामध्ये घेऊन येण्यासाठी आनंद होत आहे. As we break the word of God, let us expect God to speak to each one of us. आणि पुन्हा एकदा वचनाची भाकर मोडत असताना अपेक्षा करूया की परमेश्वर आपल्या प्रत्येकासोबत बोलेल. And let us expect the Holy Spirit to minister to our needs and see that God's name be glorified. आणि अपेक्षा करूया की परमेश्वर आणि पवित्र आत्मा आपल्या प्रत्येक गरजाची पूर्तता करेल. Here, let us ask God to see, Lord, touch me and help me to see wondrous things out of your word. आणि प्रभूकडे आपण प्रार्थना करूया आणि प्रभूला म्हणूया की अद्भुत रीतीने प्रभू तुझ्या वचनातील अद्भुते आज तू मला सांग. And as you cry before God, definitely God will speak to each one of us. आणि जसं तुम्ही देवाच्या सानिध्यामध्ये आरोळी मारत आहात, परमेश्वर निश्चित तुम्हाला आज उत्तर देणार आहे. You know, Jesus was very busy in the ministry and he was going from Galilee to Jerusalem, Jerusalem to Galilee. आणि प्रभू येशू त्याच्या सेवेमध्ये अत्यंत व्यस्त होता. गालिलातून शमरोनात आणि शमरोनातून गालिलात तो ये जा करीत असे. And then he was definitely a person who was in hurry to complete the sacrifice which he was supposed to do before the foundation of the world. आणि या जगाच्या स्थापना पूर्वी ज्यावेळी जी जबाबदारी त्याच्यावर देण्यात आलेली होती ती जबाबदारी लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी तो तयार होता. And then he was, cross was definitely a joy before him, though many weep on Good Friday. आणि जो वधस्तंभ त्याच्या समोर होता त्या वधस्तंभाविषयी तो आनंदित होता, जरी आजकालचे लोक उत्तम शुक्रवारच्या दिवशी त्याच्यासाठी रडत असतील. And it says in Luke's Gospel लुकाच्या शुभवर्तमानात म्हटलेलं आहे about his passion for the Jerusalem. आणि यरूशलेमाबद्दल त्यांनी जो आक्रोश केलेला आहे त्याविषयी. In 19th chapter, we read verses 41 to 44. आणि लुकाचा 19वा अध्याय आणि याच्या 41व्या वचनापासून 44व्या वचनापर्यंत आपण पाहतो. It is full of prophecy and compassion. आणि आपण त्या ठिकाणी भविष्यवाणी आणि कळवळा या दोन्ही गोष्टींचा उल्लेख It's पाहतो. about the terrible fate of and destruction of the Jerusalem. आणि यरूशलेमेचा नाश याविषयी आपण या ठिकाणी पाहतो. So Jesus was having great love towards the city, आणि प्रभू येशूची या शहरावर विशेष प्रीती होती. and then he is depicting the future and the judgment upon the city. आणि तरी सुद्धा या शहराविषयी असलेल्या गोष्टींबद्दल तो भविष्यवाणी करीत आहे. So we need to be a people who are definitely understanding the heartbeat of God for this city. आणि म्हणून या विशेष शहराविषयी परमेश्वराचं मन काय आहे हे समजून घेणारे लोक आपण बनूया. And today we need to be a people who are definitely trying to glean the truth from this great event of Jesus Christ and his sacrifice. आणि या घटनेतून प्रभू येशूचं त्याग आणि बलिदानाचा अर्थ नेमका काय होता हे समजण्याचा प्रयत्न आपण करूया. As we look into God's wonderful way of dealing, let's expect God to speak to each one of us. आणि परमेश्वर या गोष्टींची पूर्तता करत असताना परमेश्वराने आज आपल्याशी बोलावं अशी आपण अपेक्षा करू. And as we meditate, let's expect God to open our spiritual understanding to see greater things. आणि म्हणून ह्या गोष्टीचं मनन करत असताना परमेश्वराने आपल्याला ती समज द्यावी यासाठी प्रार्थना करू. And let's all cry before God for his intervention in our lives. आणि परमेश्वराकडे आपण अपेक्षा करूया की त्याने आपल्या जीवनामध्ये त्या गोष्टीविषयी हस्तक्षेप करावा. And God will definitely minister unto our hearts if we expect
from Him. आणि जर आपण परमेश्वराकडनं अपेक्षा करतो तर निश्चित त्या गोष्टीची पूर्तता आपल्यासाठी करणार आहे And God is going to touch each one of us. आणि परमेश्वर आपल्या प्रत्येकाला स्पर्श करणार आहे Let us ask God to speak to us as we meditate on these verses and see that God is going to touch each one of us. आणि या वचनाचं मनन करत असताना अपेक्षा करूया की परमेश्वर आपल्या प्रत्येकाला स्पर्श करेल And God's grace will descend upon each of us, and God will definitely minister unto our lives. आणि परमेश्वराची कृपा आपल्या जीवनावर उतरून निश्चित आपल्या सेवेसाठी तो आपल्याला वापरेल Let's see from the book of Luke. लोकांचं शुभवर्तमान Let's read the 21st chapter, verse 20. आणि याचा 21वा अध्याय आणि याचा 20वा वचनापासून आपण वाचणार आहोत Yeah. यावर यरूशलेमे सैन्यांचा वेढा पडत आहे असे पाहाल तेव्हा त्याचा विध्वंस जवळ आला आहे असे समजा Here, Jesus is speaking about Jerusalem. या ठिकाणी प्रभू येशू यरूशलेमाबद्दल बोलतो We know about today's condition in the Middle East. आणि आज आपण मध्य भागामध्ये त्या ठिकाणी जी परिस्थिती आहे याविषयी जाणून आहोत Especially in the time where Jerusalem is being attacked and the whole Israel being in the prophecy. आणि यरूशलेमावरचे हल्ले आणि भविष्यवाण्यांमध्ये यरूशलेमाबद्दल केलेल्या ज्या गोष्टी आहेत त्या सर्व घटनांना आज आपण बघत आहोत And several things are happening, and judgment of Christ is going to come and fulfill as it is written in the scripture. पुष्कळशा गोष्टी घडत आहेत आणि परमेश्वराचा न्याय उतरून येत आहे जसं त्याच्या वचनामध्ये त्याने नमूद केलेलं आहे We have come closer and more closer to the scripture, and we need to thank God for the way it is being fulfilled. आणि वचनाच्या अगदी जवळ आपण आहोत ज्या रीतीने हे वचन पूर्ण होत आहे And let us expect God to speak to each one of us through the recent developments and through the recent historical events. आणि जे इतिहासात्मक घटना सध्याच्या काळामध्ये घडत आहेत त्याविषयी आपण परमेश्वराच्या वचनातून पाहू If you are open to the word of God, जर देवाच्या वचनाविषयी तुम्ही जागरूक आहात God will definitely talk to each one of us. परमेश्वर निश्चित तुमच्याशी बोलेल God will definitely minister unto our heart. परमेश्वर निश्चित आपल्या अंतःकरणाशी बोलेल So whoever you may be, म्हणून तुम्ही कोणीही असाल in whichever the condition you are in, ज्या परिस्थितीमध्येही तुम्ही असाल and God will definitely minister unto us. परमेश्वर निश्चित आज आपल्याशी बोलेल Let us turn to Luke 21st chapter. लुकाचा 21वा अध्याय Let's read verse 9 to 10, 9 and 10. आणि त्याचं 9व आणि 10व वचन आपण वाचूया Just read out. आपण वाचूया लढाया व दंगे ज्याविषयी तुम्ही ऐकाल तेव्हा घाबरू नका कारण या गोष्टी प्रथम होणे अवश्य आहे तरी इतक्याने शेवट होत नाही तेव्हा त्यांनी त्यास म्हटले राष्ट्रावर राष्ट्र व राज्यावर राज्य उठेल So this verse is literally being fulfilled in the world today. आणि हे वचनाची पूर्तता आज जगामध्ये होताना आपण पाहत आहोत Everywhere rumors about war, and war is literally happening, and we are victims of this war. प्रत्येक ठिकाणी लढाया आणि युद्धांविषयी बातम्या ऐकत आहोत आणि त्या गोष्टीचे आपण साक्षीदार आहोत And everything in the world is moving very fast, and may God help us to turn to God with real repentance. Otherwise, by the finishing of the history and last pages of the history, we need to repent unto God and turn to God. इतिहासाची पानं फार जलदरित्या पलटली जात आहेत इतिहासाच्या त्या शेवटच्या टप्प्यामध्ये आहोत ज्या ठिकाणी इतिहासाची समाप्ती कधीही होऊ शकते Whoever you may be, म्हणून तुम्ही कोणीही असाल may your grace continue to be upon each of us. परमेश्वराची कृपा तुम्हा सर्वांवर सदैव राहो War is taking place, and last prophecy is very closer to be finished. युद्ध होत आहे आणि शेवटली भविष्यवाणी पूर्ण होण्याचा काळ फार समीप आहे In Zechariah 14th chapter verse 4, जकर्याचं पुस्तक याचा 14वा अध्याय आणि याचं
चौथं वचन, we read that Jesus is going to come down and he will put his feet on the Mount of Olives. आणि वचन आपल्याला सांगतं की प्रभू येशूच्या दुसऱ्या आगमनाच्या वेळी तो जैतून डोंगरावर उतरेल आणि त्याचा पाय त्याच्या शेंड्याला लागेल Whole mountain will be divided into two. आणि संपूर्ण डोंगर दुभागला जाईल. So that can happen anytime during these times. आणि या काळामध्ये ते कधीही होऊ शकतं. Everywhere is confusion. प्रत्येक ठिकाणी गोंधळ आहे. Middle East there is confusion. मध्य पूर्व भागामध्ये आपण बघतो गोंधळ आहे. So everywhere the prices are increasing. People are wondering what is happening. प्रत्येक ठिकाणी महागाई वाढत आहे. लोकांना समजत नाही की आता काय करावं. So what is about you and me? मग आज तुमच्या आणि माझ्या जीवनाबद्दल काय? Preparation time has come. स्वतःची तयारी करण्याचा समय आलेला आहे. And we need to be ready at any moment. Jesus descends and let our life be completely changed for his glory. आणि म्हणून कुठल्याही वेळेला प्रभूचं येशूचं आगमन होऊ शकतं. आपलं जीवन बदलण्याची तयारी करा. And let us pray, Lord, here am I. प्रभूला सांगा, प्रभू मी इथे आहे. Lord, our family is here. प्रभू माझं कुटुंब इथे आहे. We want to turn and we want to see and we want to meet you. प्रभू आम्हाला बदलायचं आहे, आम्हाला तुझ्याकडे यायचं In आहे. this situation, our life need to be changed, O या Lord. परिस्थितीमध्ये आमचं जीवन तू बदल. We commit our lives into your hands, O Lord. प्रभू आमचं जीवन आम्ही तुझ्या हातामध्ये समर्पित करतो. Have thine own way and glorify your name. तुझ्या मार्गावर आम्हाला चालव प्रभू. And anything and everything can happen, and history is moving faster. And help us to turn to you, Lord. आणि काहीही घडू शकतं. इतिहास फार जलद रीतीने जात आहे. And let us commit our lives and families into the hands of God, and God's name be glorified through our life today. आणि म्हणून आज कुठल्याही क्षणाला काहीही होऊ शकतं. म्हणून आपलं जीवन देवाच्या हातामध्ये द्या. We are in the last chapters of the history. कारण आपण इतिहासाच्या शेवटच्या टप्प्यामध्ये आहोत. Let us expect God to move in a different way. आणि म्हणून अपेक्षा करूया की प्रभूने अतिशय वेगळ्या रीतीने आपल्या जीवनात काम करावं. May his name be glorified in and through our life. आपल्या जीवनातून आणि आपल्या जीवनाद्वारे त्याच्या नावाचं गौरव Let us give व्हावं. our lives into the hands of God. आपलं जीवन आपण परमेश्वराच्या हातामध्ये समर्पित करूया. Let the God's hand come upon each one of us. परमेश्वराचा हात आपल्या प्रत्येकावर उतरून येऊ. Shall we commit our lives to the Lord? आपलं जीवन आपण देवाच्या हातात Our देऊयात का? situation into the hands of God. आपली परिस्थिती आपण देवाच्या हातात देऊयात का? God is going to touch you and me and glorify his name. परमेश्वर तुम्हाला आणि मला स्पर्श करणार आहे. Let us expect God to move in a different way. परमेश्वराकडनं कार्याची आपण अपेक्षा Shall we करू. close our eyes and look God in prayer? आपले डोळे आपण बंद करून परमेश्वराकडे आपली दृष्टी लावूयात का? Father, we thank you for this day. प्रभू आजच्या दिवसाबद्दल आम्ही तुझे आभार Lord, मानतो. thank you for speaking to each one of us as we listen to this voice. प्रभू या वाणीला ऐकत असताना प्रभू आज आमच्याशी तू बोललेला आहे. As म्हणून the धन्यवाद. whole circumstances are working towards the end of the world. आणि संपूर्ण परिस्थिती आज जगाच्या अंताकडे जात असताना Help us, O God, to turn to you with a repentant heart. प्रभू एक पश्चातापी अंतःकरणाने तुझ्याकडे वळण्याची संधी तू आम्हाला दे. May your life touch and may your Holy Spirit capture us, captivate our families and bring them into the cross and change our lives for your glory. आणि प्रभू तुझ्या गौरवासाठी आम्हाला आमच्या कुटुंबातील सदस्याला प्रत्येकाला पश्चातापी अंतःकरण देऊ तुझ्याकडे वळण्याची संधी तू दे. Touch each one of us and lead us and guide us. आम्हा प्रत्येकाला तू स्पर्श कर, तू चालव आणि तू मार्गदर्शन दे. Glorify your name. तुझ्या नावाचं गौरव तू करून घे. In Jesus' name we offer this prayer, our Father. ख्रिस्त येशूच्या द्वारे प्रार्थना पिता तुला सादर करतो. We also pray for those who are hearing right now. या वेळेला प्रभू जे ऐकत आहेत त्यांच्यासाठी आम्ही प्रार्थना करतो. In Jesus' name, let there be a complete deliverance in their lives, O प्रभू जे Father. ऐकत आहेत त्यांच्या जीवनामध्ये पूर्ण रीतीचा मुक्तता तू दे. Have thine own way and touch and glorify and bring a revival
into our lives and our families and our churches, O Lord. आणि प्रभू जे ऐकणारे आहेत प्रभू त्यांच्या जीवनामध्ये तू बदल कर, एक संजीवन तू घडून आण त्यांच्या घरात, त्यांच्या कुटुंबात, त्यांच्या मंडळांमध्ये ते संजीवन तू दे. Glorify your name for your glory. तुझ्या गौरवासाठी तुझ्या नावाचं गौरव तू करून घे. In Jesus' name we offer this prayer, our Father. ख्रिस्त येशूच्या द्वारे प्रार्थना पिता तुला सादर करतो, म्हणून तू स्वीकार कर देवा. Amen. आमेन Amen. आमेन. Hallelujah. हालेलुया.